नमस्कार, मी साधना मुळे. मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी रेल्वे स्टेशन परिसरात एका आरोपीने नोकरीच्या नावावर मोठी ठी केली होती. आरोपीने छत्रपती संभाजीनगर पोलीस दलात पोलीस शिपाईच्या पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पैसे घेतले आणि नियुक्तीपत्र देणार असल्याचे सांगितले. आपल्या इथे डुग्गीपार पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यामध्ये आपल्या पोलिसांना एक गुप्त माहिती मिळाली होती की एक इसम आहे, तो औरंगाबाद येथे किंवा इतर ठिकाणी पोलीस भरतीमध्ये लावून देतो असे आमिष देऊन त्या नागरिकांना पैसे मागत होता. तर इमिजिएटली त्याला आपल्याला माहिती मिळाली, त्याला आपण ट्रेस केली आणि त्याची झडती घेतली असता त्याच्या बॅगमध्ये आपल्याला काही पोलीसचा युनिफॉर्म, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे ओळखपत्र, काही शिक्के वगैरे आढळून आलं. त्याला आपण इंट्रॉगेशन केले असता त्याने ते कबुली दिली की तो असे खोटे आमिष दाखवता लोकांना की पोलीस भरतीमध्ये लावून देतो आणि त्याचे पैसे उघडत आहे. तर आपण तात्काळ त्याला गुन्हा दाखल केला आहे, त्याच्यामध्ये चिटिंग आणि इम्पर्सोनेशनचा, आणि त्याला अटक केली आहे. तर सदर व्यक्ती हा मूळचा साकोली भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याचे नाव विलास गणवीर असे आहे. 65 वर्षे त्याचे वय आहे. आणि त्याची थोडी आपण अजून माहिती काढली असता त्याच्यावर इतर जिल्ह्यात पण म्हणजे चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यात पण असे काही गुन्हे दाखल आहे. तर एकंदरीत असं भरतीचे खोटे आमिष दाखवून फसवणूक करणारा व्यक्ती दिसत आहे. तर बाकी आता सगळं त्याच्या इतर गुन्ह्यांची पण आपण माहिती घेत आहोत आणि जनतेला पण आम्ही याचे प्रेस नोटमार्फत आवाहन केलं की अशा काही इतर व्यक्तींकडून याने पैसे वगैरे घेतले असेल भरतीच्या नावाखाली, तर त्यांनी पण पुढे यावं आणि आपल्याला माहिती द्यावी. तर त्या संदर्भात पण आपण कायदेशीर कारवाई करू. सध्या तरी काही डायरेक्ट भरतीमध्ये त्याचं काही कनेक्शन आढळून आलेलं नाही आहे. फक्त त्यासाठी खोटं बोलून भूलतापा देऊन तो लोकांना फसवत होता असं दिसून आलं आहे. तर आता पुढचा आपला तपास अजून त्यामध्ये सुरू आहे. त्याचे मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स वगैरे, त्याचा मोबाईलचा डेटा ते काढून आपण तसं काय आपल्याला आढळल्यास ते पण आपण बॅकग्राऊंडमध्ये एक वय बघितलं तर तो एक ज्येष्ठ नागरिकच आहे आणि थोडा क्रिमिनल बॅकग्राऊंडच दिसत इतर जे गुन्हे आपण बघितले. तर युजली असा काय त्याचा व्यवसाय वगैरे स्पेसिफिक नाही आहे काही. तर याच्यामध्येच तो इन्व्हॉल्व दिसत आहे अशा कारणाम्यांमध्ये. आणि फसवणुकीसंदर्भातच गुन्हे दाखल आहेत. तर आपण त्याचा पूर्ण आता क्राईम चार्ट वगैरे तयार करणार आहोत आणि तत्कालीन तिथले जे गुन्हे दाखल आहेत त्यांना पण आपण पत्रव्यवहार करणार आहोत की इथे पण असा गुन्हा दाखल झाला आहे, जेणेकरून सगळीकडे एक याविषयी एक जागरूकता यावी आणि इतर ठिकाणी पण गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा. आपण ते माहिती पाठवणार आहोत त्यांना. आपल्या मुंबई वचननामा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.